आहोत का? आम्ही साधू आहोत का? बघा विषय कसा आहे. एक गाथा जर आम्ही घेतली, एक अभंगाचा जर अभ्यास केला तर आमच्या जीवनाचा उद्धार होतो. एकच अभंगाचा, फक्त मनापासून अभ्यास करा. हरिपाठ एक अभंगाचा अभ्यास करा, एकच मनापासून, शब्द ना शब्द निवांतपणे वाचा आणि तो मनाला स्पर्श कसा करेल, अंतःकरणाला कसा स्पर्श कसे करेल त्यासाठी प्रयत्न करा. एकच अभंगाचा अभ्यास केला ना, त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न केला तरी आमचा उद्धार आहे. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवीचा जरी आम्ही अभ्यास केला ना, तेवढा जर अंतःकरणपूर्वक विचार केला तर आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. एवढं सामर्थ्य आहे, एवढं सामर्थ्य आहे. किती श्रीमंत ग्रंथ आहेत, किती श्रीमंती याच्यामध्ये. मला सांगा, कोणी हात लावायचं आहे ज्ञानेश्वरीला आणि गाथेला? असं काही आहे का? यारे यारे अवघे जन, कसेही असू द्या, कोणीही असू द्या, प्रत्येकाला अधिकार आहे. सगळ्यांचे येते आहे अधिकार. गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, ज्ञानी असू द्या, अज्ञानी असू द्या, संसारिक असू द्या, परमार्थिक असू द्या, काय चारही वर्णाश्रमातला कोणीही असू द्या, गृहस्थाश्रम असू द्या, वानप्रस्थाश्रम असू द्या, संन्यासाश्रम असू द्या व ब्रह्मचारी आश्रमामध्ये असू द्या, कुठल्याही आश्रमातला असू द्या, फक्त घ्या, गाथा माथ्यात जाऊ द्या, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं चाललंय काय माहितीये का? आम्ही वरच्या अंगाने अधिक परमार्थाला महत्व देत असतो, अंतरंगापेक्षा वरच्या अंगाला अधिक महत्व देत असतो. मला सांगा, संपूर्ण आपल्या जगामध्ये जाऊ द्या, भारत देशामध्ये सगळ्यात श्रीमंत देव कोण आहे बरं? वरच्या अंगाने पाहायला गेला, आज चर्चा आहे आज सगळ्यात श्रीमंत देव तिरुपती बालाजी. म्हणजे सोना नाना पैसा अडका अगणित अमाप. गेलात का कधी? धन्यवाद तुम्ही. एक चला फिरायला जायचं आहे ना, कुठेतरी चेंज पाहिजे ना, कुठेतरी वेगळं बघायचं आहे ना, काय चाललंय पाहायचं आहे ना, जा, हरकत नाही. पण तिथे जर गेलात ना, तुम्हाला स्पर्शही करू देत नाहीत. म्हणून स्वाभिमानाने सांगावंसं वाटतं की जगात जर सर्वश्रेष्ठ आणि सर्वात श्रीमंत देव जर कुठला असेल तर आमचा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. गरिबाने जावं नतमस्तक व्हावं, श्रीमंताने जावं नतमस्तक व्हावं, आस्तिकाने नास्तिकाने अज्ञानाने सज्ञानाने कोणीही जावं आणि चरणाला स्पर्श करावा, चरणावर माथा टेकवावा, समाधान प्राप्त होतं. श्रीमंत देव आहे. आणि त्या देवाचे आम्ही उपासक आहोत. तो देव सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे. एकदा त्या देवाचे उपासक झालो ना मौली, बरं का, की आम्हाला कुठेही नतमस्तक व्हायची गरज लागत नाही. आकाशात पतितं त्वं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. सगळ्या नद्यांना नमस्कार करायचा आहे ना, सगळ्या ओळांना नमस्कार करायचा, सगळ्या ओळ्यांना नमस्कार करायचा आहे ना, जाऊन सागराला नमस्कार करा. काय तिकडेही नाही ना? आकाशात पतितं त्वं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. मुख्य देवाची ठाई पडला, मग काय ओढ येत याला मान्य केलं पाहिजे. ज्यांनी अतिविज्ञानाचा अभ्यास केला ना, अति, बरं का, अति हा शब्द वापरलेला आहे, ते सहज मान्य करायला मागत नाही. आणि आत्मज्ञानी आणि विज्ञानी एकत्र आले की मग अशी अवस्था होते. काय? आत्मज्ञानी जो आहे तो अंतर्मुख होऊन भगवंताचं नामस्मरण करत असतो, प्रत्येक ठिकाणी देवाला पाहत असतो, देव शोधत असतो, देवाचं दर्शन होत असते त्याला, कुठेही जाऊ द्या. आता जो अतिविज्ञानी आहे तो कुठेही गेल्यानंतर कसला विचार करेल बरं?
याचा जर आणि याचं मिलन केलं तर काय होईल, आणि त्याचं जर इथे जर अशा प्रकारे जर हे केलं तर काय होईल, अमक्याचा अमका केला तर काय होईल, तमक्याचा तमका केला तर काय होईल, हे असं होतंयच का? पार लागलेल्या आंब्याखाली गेल्यानंतर जर मिळाला आंबा तर जो आत्मज्ञानी आहे तो देवाने दिलं म्हणून स्वीकारून खात असतो. पण मग जो अतिविज्ञानी आहे तो पहिले काय करतो, वरची साल काढतो, नंतर ते गर काढतो, त्या घरामध्ये पण काहीतरी शोधत बसतो काय आहे का याच्यात, नाहीतर मग ते घर बाजूला काढल्यानंतर पुन्हा तो बाठा हाताला लागतो, त्या बाठ्यातही शोधायला लागतो काय आहे का याच्यात, हाताला लागते कोई, तीही तो अजून इकडे तिकडे करत बसतो. तोपर्यंत आंबे उलगलेले असतात, याचा शोध लागेपर्यंत आंबे उलगलेले असतात. दोघे एकत्र आल्यानंतर विज्ञानी विचारतोय बरं का, जो अतिविज्ञानाचा अभ्यास केलेला आहे, हुशार आहे, पण संसारिक ज्ञानामध्ये प्रापंचिक ज्ञानामध्ये बरं का, परमार्थिक माणसाला विचारतोय देव आहे का. आपल्याला जर विचारलं देव आहे का, अभिमानात सांगतो आपण, स्वाभिमानात सांगतो होय आहेच. चकारार्थी शब्द आहे, चकारार्थी शब्द आहेच, कोण म्हणतो नाही. जेव्हा याचा चकारार्थी शब्द आणि पार अगदी भारदस्त काय म्हणतात त्याला, फुल कॉन्फिडन्स, फुल आत्मविश्वासाचा शब्द ज्या वेळेला आला आहेच, एवढा आत्मविश्वासाचा शब्द आल्यामुळे मग तो थोडासा नरमला आणि तो काय बोलतो, असणार कदाचित, असणार कदाचित. नेमकं झालं काय, तेवढ्यात तिथे त्याचा बाप आला, वडील आले. कोणाचे, ते त्या अतिविज्ञानी जो होता त्याचे बापा वडील आले त्या ठिकाणी. अति त्याचा विचार करणारा होता तो. त्याचे वडील आल्यानंतर मग त्या आध्यात्मिक माणसाने त्याला विचारलं, बाबा हे कोण आहेत म्हणून. तेव्हा त्याने सांगितलं, माझा बाप, माझे वडील. हा, असणार कदाचित. काय असणार कदाचित बोलल्यानंतर, अहो आहेच, आहेच म्हणजे एवढ्या आत्मविश्वासाने बोलताय तुम्ही. काय बाप असणार कदाचित, आहेच, हो असं वाटतंय. अहो वाटतंय काय, आहेच ना. मग त्याला विचारलं, दादा तू एवढा आत्मविश्वासाने बोलतोय आहेच कशावरून. आई सांगते, माझी आई सांगते, माझ्या आईने मला सांगितलेलं आहे. जगाने सांगून चालणार नाही, हा जगाने सांगून चालणार नाही, आईने सांगितलं पाहिजे. हा बाप आहे. अरे दादा, आईने सांगून जर तो तुझा बापच आहे हे एवढं आत्मविश्वासाने तू सांगतोय, तर जगाच्या माऊलीने आम्हाला जे सांगितलंय देव आहेच, त्याच्यावर आमचा किती विश्वास पाहिजे, किती विश्वास पाहिजे त्याच्यावर आमचा. आहेच, आहेच. शिष्टाई करण्यासाठी श्रीराम प्रभूंनी अंगदाला पाठवलं रावणाकडं. आणि अंगदाला पाठवल्यानंतर अंगद तिथे गेल्यानंतर अशी सभा होती भरलेली, तिथे सगळे रावण राक्षस सगळे होते, रावणाची सगळी बिल्डिंग त्या ठिकाणी होती. विचारलं, बाबा कोण तू. म्हणे अंगद. कशासाठी आलाय. सांगितलं, बाबा असं असं आहे, समझोता करायला आलाय. विचारी माणसं जी आहेत ना, ती डायरेक्ट भांडण करत नाहीत, भांडत नाहीत. ती समझोता करण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांना माहिती आहे नुकसान दोघांचं आहे, नुकसान दोघांचं आहे. समझोता करण्याचा प्रयत्न करतात. इथे तर स्वतः भगवंत आहे, इथे तर स्वतः भगवंत आहे. अनेक अगोदर सुधारण्याच्या चान्स दिलेले आहेत बरं का, अनेक वेळ दिलेले आहेत सुधारण्याच्या. नाहीच शेवटी अंगदाला पाठवला, तर शेवटची वेळ यायचा, तू समजून यायचा. काहीही बोलायला लागला हो अंगदाला तो रावण, काहीही बोलायला लागला. बरं, अंगद निमूटपणे सहन करतात, ऐकतात, कारण आतमध्ये विचार आहे, भगवंताने मला कशाला पाठवलंय, शिष्टाई करायला, समझोता करायला, भांडायला नाही. बघा, ही पण परीक्षा आहे ना, ही पण परीक्षा आहे.
आपण म्हणतो देवा सगळे जे काही करत नाही त्यांची मजा आहे, त्यांचं काय अगदी व्यवस्थित चाललंय आणि आम्ही देवाचं नामस्मरण करतोय, धर्म कार्य करतोय, देव कार्य करतोय, काकडा हरिपाठ कीर्तन भजन काय असेल प्रवचन तिथे सगळीकडे आम्ही असतोय. आम्हालाच त्रास का, आमच्यावरच हे प्रसंग का, आम्हालाच हे दुःख का? परीक्षा असते, परीक्षा असते. पास होता आलं पाहिजे फक्त बस. विचार हे आपल्याला अनेक प्रकारे स्पर्श करत असतात माऊली. काही वेळेला त्यांनी प्रयत्न करून जर आपल्यावर काही इफेक्ट होत नसेल, काही परिणाम होत नसेल तर व्यक्तिशः येतात, व्यक्तीचा आधार घेऊन ते येत असतात. आपण विचार केला पाहिजे, ही व्यक्ती नाही आपल्याला असं बोलत, त्या क्रोधाला त्याचं साधवून घ्यायचंय, त्याला लोभाला त्याचं साधवून घ्यायचंय, त्या कामाला त्याचा विचार साधवून घ्यायचा आहे. हा विचार आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. काय तुकोबांकडे ती वासना निर्माण व्हावी म्हणून, अरे पाठवताय कोणाकडे तुम्ही, हे तू बुद्धी पाहिजे ना. कामाला पाठवायचा होता, कामाचं काम करून घ्यायचं होतं, म्हणून व्यक्तीचा आधार घेतला. मंजिरी नावाची वेश्या पाठवली, व्यक्तिशा. तुकोबा म्हणतात, जाई व माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. क्रोधाची जर तुमची परीक्षा घ्यायची तर व्यक्तिशा कोणतरी येणार, लोभाची जर परीक्षा घ्यायची व्यक्तिशा कोणतरी येणार, काहीतरी पुढे द्रव्य असणार. परीक्षा आहे. आणि रावण अद्वा बोलायला लागला, हात जोडून उभा आहे तिकडे अंगद, विचार करतायत, आपल्याला समजूत करायला पाठवलं. आता अंगद काहीच बोलत नाही. मग तेवढ्यात रावण विचारतोय, कोणाचा रे तू, पोरगा कोणाचा, तो मुलगा कोणाचा? मग मात्र सांगितलं, श्रीराम प्रभूंच्या हातून तुमचा मृत्यू आहे म्हणून वाचला. कारण अंगद लहान असताना अंगदाच्या पालण्याला रावणाला वालीने उलटा टांगलेला आहे, बरोबर ना? सोडला असता त्याला. आणि एवढी आठवण करून दिल्यानंतर रावण गप बसला असेल काय? बापाचा राग पोऱ्यावर काढणार नाही. आणि काहीही बोलायला लागला, कोणाला? वालीला. काहीही बोलायला लागला तो. ठीक आहे चला, तरी संयम ठेवला, शांत चित्ताने ऐकतात अंगद, असू दे ठीक आहे, हरकत नाही, काही फरक पडत नाही अंगदाला. म्हणून मग रावण बोलतोय, कोणी पाठवलं रे तुला? श्रीराम प्रभूंनी पाठवलंय, माझ्या देवाने पाठवलंय. आणि मग आता बोलायला लागला, का ताकद नाही का, हिंमत नाही का? आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे हारला का, हारला का? ताकद नाही, हिंमत नाही, पुढे येऊ शकत नाही, तुला पाठवलंय. आता मात्र अंगद बोलतोय, दादा मला बोललं मी ऐकलं, माझ्या बापाला बोललं मी ऐकलं, पण माझ्या देवाला जर बोलशील आणि देवाविषयी जर अद्वा तद्वा बोलशील आणि देवाविषयी जर नको त्या पद्धतीने बोलशील ना, आवाज दिला अंगदाने आणि जमिनीमध्ये पाय रोवला गेला. जर हिंमत असेल तर कोणीही काढून दाखवा. आणि जर माझा पाय रोवलेला जमिनीतला जर कोणी काढला, विश्वास बघा किती आहे, जर काढला तर प्रभू रामचंद्रांच्या सकट आम्ही सगळे परत जाऊ. वरून बघितलं अंगद काय येते सगळ्या राक्षसांनी, आणि प्रत्येकाला आत्मविश्वास होता, मी सहज उपटेन पाय, मी सहज बाहेर काढेन पाय. रोवलेला पाय काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेकांनी प्रयत्न केला, अनेक जण आले, अनेकांनी पाय उचलण्याचा, त्या जमिनीमध्ये रोवलेला पाय काढण्याचा प्रयत्न केला दादा, पण कोणालाही तो पाय निघाला नाही. शेवटी सगळे थकले, सगळे झाले, राहिला शेवटचा रावण. रावण आसनावरून उठला, पुढे पुढे येतोय 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 अंगदाजवळ, अंगदाच्या पायाला हात लावणार, तेवढ्यात अंगदाने पाय बाजूला काढला. ए रावणा, अरे माझ्या काय पाया पडतोय, माझ्या काय पायाला हात लावतोय? जर तुझा उद्धार करून घ्यायचा आहे तर श्रीराम प्रभूंच्या पायाला हात लावून त्यांचं चरण स्पर्श कर, त्यांच्या पाया पड, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अंगद असा काही कच्च्या गुरुचा चला होता का कोणाला पण पायाला हात लावून द्यायला? काय देवाप्रती एवढं सामर्थ्य आमच्याकडे पाहिजे, संतांप्रती एवढा विश्वास आमच्याकडे पाहिजे. आम्हाला काही बोलताय ठीक आहे रे, पण देवाविषयी, धर्माविषयी आणि संतांविषयी जर बोलाल तर आम्ही ते ऐकू घेणार नाही ऐकून घेणार, कारण आमचं जीवनच ते आहे.
आमच्यावर निष्कामतेने निरापेक्षेने प्रेम करणारे एक देव, दुसरे संत, काही मागितलं नाही. आज आम्हाला दुर्दैव एवढंच वाटतंय का संतांच्या अभंगाचा आधार घेऊन, संतांच्या वाङ्मयाचा आधार घेऊन आज कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे परमार्थ आम्हाला पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे परमार्थ पाहायला मिळतात. असो, धर्मकार्य घडतंय, चांगलं घडत असेल, घडलं पाहिजे, केलं पाहिजे धर्मकार्य, संतांचं कार्य केलं पाहिजे. पण आश्चर्य काय वाटतंय माहितीये का, जगाला जे उपदेश करतात, माया अधीन होऊ नका, लोभा अधीन होऊ नका, माया तुम्हाला फसवेल, लोभ तुम्हाला फसवेल, त्यांनी संत सांगता सांगता अब्जाधीश व्हावं का? संत सांगता सांगता अब्जाधीश व्हावं? किती दाखवू तुम्हाला, असं किती सांगू सांगा. अरे लोभ जर आडवा येतोय, तुम्ही जर एवढा बीबीच्या देठापासून सांगताय, माणसाला शेवटी आडवा कोण येतोय? माणसाने मायेमध्ये राहू नका, पण तू एवढी माया गोळा केली, याचं काय? काहींचा परमार्थच माया गोळा करण्यासाठी आहे. परमार्थच म्हणजे लहान लहान वस्तूपासून तर मोठ्या मोठ्या वस्तूंपर्यंत टक्केवारी. दुर्दैव एवढंच आहे की आम्ही त्यांना बळी पडतोय ना, आमचा बहुजन समाज. मग आगरी असू द्या, कोळी असू द्या, कुणबी असू द्या, चर्मकार असू द्या, लोहार असू द्या, अजून कुंभार असू द्या, सगळे 18 पगड जातीची माणसं, आम्ही त्यांना बळी पडतोय. तुकोबा वाचा म्हणजे खरा परमार्थ कळेल तुम्हाला. खरा माऊली वाचा ना, माऊली ज्ञानोबा वाचा, खरा परमार्थ कळेल, खरा परमार्थ कळेल तुम्हाला. कशाला परमार्थ म्हणतात आणि कशाला भक्ती म्हणतात ना, कळाल्याशिवाय राहणार नाही बरं का. गाथा कधीतरी वाचतोय आम्ही, ज्ञानेश्वरी वेळ मिळाला तर वाचतोय आम्ही, हरिपाठ 3-3 तास बेधुंद नाचतोय आम्ही, पण घरी एकदा पण बसत नाही. निवांत बसा, निवांत बसा. तुम्ही इकडे 3 तास घालवताय की नाही, 3 तास तुम्ही बेधुंद अगदी मजा घेताय की नाही, आनंद घेताय की नाही, घ्या ना, आनंद घेतलाच पाहिजे, घेऊ नये का. पण कधीतरी घरी एकांतात बसा आणि एकच अभंग अर्धा तास एक एक शब्द करून त्याचा मनामध्ये विचार करा. खरा हरिपाठ तुम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या अभंगापर्यंत जाऊच नका. अर्धा तास एकच अभंग. देवाची ये द्वारी, मग विचार करा कुठला आहे देवाचा द्वार, कशा पद्धतीने देवाचा द्वार आहे, कशाला देवाचं द्वार म्हणावं. उभा क्षणभरी, क्षण म्हणजे काय, अभ्यास करा, कळेल माऊली, कळेल, नक्कीच कळेल. एकच अभंग. पण दुर्दैव एवढंच आहे की आम्ही तो अंतःकरणपूर्वक विचार करत नाही, गाथेचा अंतःकरणपूर्वक विचार करत नाही. आम्ही सांगतो सुद्धा रामायण अख्खा पाठ आहे, महाभारत अख्खा पाठ आहे, पण घरातला रामायण महाभारत थांबला नाही, त्याचा काय. श्री रामप्रभू काय अजून कळले नाहीत आम्हाला. सीतामाई काय, सीतामाईचा अधिकार काय, माईंचं कार्य काय, हे आम्हाला अजून कळलं नाही. महाभारत अख्खा पाठ आहे, पण स्वतःचा जुगार सुटला नाही. रामायण अख्खा पाठ आहे, पण रामायण सांगता सांगता अजून हाय ते हाय, आपला ज्या काही असेल त्या. ज्ञानाला महत्व आहे की आचरणाला महत्व आहे. मला सांगा, रावण ज्ञानी नव्हता का? रावणाच्या पुढे ज्ञानी नाव लावलेल्या, जसं आजामेळाच्या पुढे पापी लावलेलं आहे. आजामेळ पापी, वदे पुत्र कामे पापराशी, आजामेळ पापी लावलेलं आहे. तसं रावणाच्या पुढे ज्ञानी नाव लावलेलं आहे. ऐक सज्जना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसनी आली पाचांची. रावण ज्ञानी, अभिमानी तो, लंका त्याची सोन्याची. 33 कोटी बंदी घातले, घडीने घडी त्या जाची. दशग्रंथी ब्राह्मण म्हटलेले आहे त्याला. 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यास असलेला रावण. ज्ञानी नव्हता, अभ्यास नव्हता, पांडित्य नव्हतं, वाचन नव्हतं, पाठांतर नव्हतं. कैलासाखाली ज्या वेळेला दडपला गेला ना, आत्मलिंग आणायला गेला होता, ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती. पुन्हा पुनरुच्चार करत नाही बरं का, वेळ जाईल.
आत्मलिंग आणायला गेलेला असताना कैलासाखाली ज्या वेळेला दडपला गेला त्यावेळेला तिथून मुक्त होण्यासाठी जे भगवंताचं नामस्मरण केलंय ना, जे भजन गायलं ना, त्याने एक एक राग आळवला ना, त्या ठिकाणी तिथेच आतड्याचा तुंतुन आणि म्हणजेच आतड्याचा विणा आणि शिराचा तंबोरा केलाय त्याने, बरं का. तिथेच आपण म्हणतो की नाही, आतड्याचा विणा केला त्याने आणि शिराचा तंबोरा केला त्याने. तिथेच महादेवाने आत्मलिंग काढून दिलंय, आत्मलिंग. आणि जर महादेवाने सांगितल्याप्रमाणे जर त्याची स्थापना त्याला करता आली असती तर आज मंदिरामध्ये, आज देवाऱ्यामध्ये, आमच्या घरामध्ये पहिली प्रतिमा त्याची असती. ऐकताय का? रावण ज्ञानी. आमचंही पाठांतर आहे, आमचाही अभ्यास आहे. आम्ही कितीतरी ग्रंथ वाचतो, कितीतरी ग्रंथ वाचतो, कितीतरी ओव्या पाठ आहेत, कितीतरी अभंग पाठ आहेत, बरं का. पण सगळ्याला जर आम्ही पाठ केली असेल तर हरी पाठ आहे, पण हरीकडे पाठ आहे. कसं वागावं, कसं जगावं जर कळत नसेल तर त्याला अर्थ काय बरं, त्याला महत्व काय बरं. माणूस ज्ञानाने शोभून दिसतो की कर्माने? बघा, एक राजाकडे एक विद्वान होते आणि विद्वानांची त्यांना खूप आवड होती, विद्वान पुरुषांची त्यांना खूप आवड होती. आणि नेहमी त्याचं मार्गदर्शन ते ऐकायचे, नेहमी मार्गदर्शन ऐकायचे माऊली, बरं का. ऐकायचे नेहमी मार्गदर्शन, त्यांना आनंद वाटायचा. ऐकता ऐकता बरेच दिवस गेले असे. आणि एकदा राजाने त्या विद्वानांना विचारलं, त्या महापुरुषांना विचारलं, म्हणे महाराज, बरेच दिवस मी आपलं हे सगळं मार्गदर्शन ऐकतोय, मला समाधान वाटतंय, खूप आनंद वाटतो, माझं मन रममान होतंय. आणि जेवढा नको त्या गोष्टींचा ओझा असतो ना तेवढा सगळा हलका होतो, हलका होतो. जे काही माझ्याकडे वेगळ्या प्रकारचे विचार असतात ना ते सगळे बाजूला होतात ज्या वेळेला मी तुमचं ऐकतो तेव्हा. पण महाराजजी, आज एक माझ्या मनामध्ये प्रश्न आलेला आहे, तेवढ्या एक माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि त्या महापुरुषाने विचारलं, म्हणे काय काय प्रश्न आहे तुझ्याकडे, काय वाटतंय तुला? तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणे महाराजजी, ज्ञान श्रेष्ठ की माणसाचं जगणं वागणं श्रेष्ठ? ज्ञान श्रेष्ठ की माणसाचं जगणं वागणं श्रेष्ठ? काही माणसं अशी असतात की काही प्रश्नांची उत्तर बोलूनच देतात असं नाही, आणि शक्यतो साधूने, ऐका, सत्पुरुषाने बोलून उत्तर देण्यापेक्षा कर्माचरणात उत्तर द्या, कर्म करून उत्तर द्या. बोलून दिलेलं उत्तर कदाचित समोरच्या माणसाला पटेल का नाही पटेल, पण कर्माचरणातून जर तुम्ही उत्तर दिलं, तुम्ही किती श्रेष्ठ आहात, तुम्ही कोण आहात, हे कर्माचरणातून जर दाखवून दिलं तर 100% त्याला बोलायची गरज लागणार नाही, त्याला सांगायची गरज लागणार नाही. तुमच्या कर्मावरून, तुमच्या जगण्या वागण्यावरूनच तो समजून जाईल. आणि मग काय झालं, त्या वेळेला त्या राजाला सांगितलं, महाराज, म्हणे आता आपण रोज नित्यनेमाने भेटतोय, रोज नित्यनेमाने तुम्हाला मी मार्गदर्शन करत असतो, तुम्ही पण शांतपणे निवांतपणे ऐकत असता. पण पुढचे 7 दिवस आपण मार्गदर्शनाच्या हेतूने भेटणार नाहीत. भेटलो तर असाच चालता बोलता कुठेतरी एकमेकाला बघितलं तर, नाहीतर 7 दिवस पुढचे एकमेकाला मार्गदर्शन करण्याच्या निमित्तानं भेटणार नाही. कधीतरी असं जाता बोलता, चालता बिलता जर कधी भेटलो आहे ते तर ठीक आहे, बरं का. 8व्या दिवशी आपण भेटूयात ह्याच ठिकाणी, ह्याच दरबारामध्ये. अशाच प्रकारे किती आदर त्या माणसाविषयी, त्या महापुरुषांविषयी राजाच्या मनामध्ये. म्हणजे ती महापुरुष जर आश्रमात आले ना तर राजा आसनावरून उठायचा, नमस्कार करायचा, जवळ जायचा, चरणस्पर्श करायचा. कारण काही राजे असून सुद्धा तेवढी नम्रता असते. आणि ती नम्रता माझ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींमध्ये होती. म्हणून राजे शिवछत्रपती वैराग्याचे महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात जाऊन श्रवण करायचे, ऐकायचे.
आणि तशाच प्रकारची नम्रता इकडे. एकदा महाराज आले, महाराज येताना दिसले, तो महापुरुष येताना दिसले की राजा आसनावरून उठून त्यांना नमस्कार करायचा, पुढे जाऊन त्या ठिकाणी त्यांना हाताला धरायचा, त्यांच्या चरणाला स्पर्श करायचा, हाताला धरायचा आणि स्वतः त्या ठिकाणी नेऊन त्यांना त्या आसनावर आसनस्थ करायचा, आसनावर आसनस्थ करायचा. आता पुढे 7 दिवस भेटायचं नाही, आता पुढे 7 दिवस भेटायचं नाही, 8व्या दिवशी भेटायचं आहे. मग दुसऱ्या दिवसापासून काय झालं माहितीये का? कुठेतरी राजा समोर दिसतोय, राजा आपल्याला पाहतोय असं त्या महापुरुषाला कळलं की लगेच खिशामध्ये हात घालायचा, तंबाखू काढायचा, चुना काढायचा आणि असं मळत बसायचं. राजा पाहतोय हे फक्त पाहिजे. राजाने बघितलं की राजाच्या मनामध्ये विचार यायचा, अरे हे काय चाललंय, आपण आतापर्यंत भ्रमात होतो की काय, आतापर्यंत काय होतं. दुसऱ्या दिवशी राजा समोरून कुठून तरी पाहतोय हे कळलं ना की लगेच एक खिशातून माचीस काढायची, एक खिशातून विडी काढायची आणि ती पेटवायची, ओढायची. ओढायची म्हणजे फक्त ती क्रिया करायची, बरं का, पेटवेपर्यंत क्रिया करायची. राजा पाहतोय. तिसऱ्या दिवशी सिगरेट, चौथ्या दिवशी अजून काय काय, आता तुम्हाला काय काय माहित असेल त्या पुढे लावा 7 दिवसापर्यंत, बरं का. जे काय असेल ते, जे तुम्ही ते ज्या लावाल त्या लावा तिथे 7 दिवसापर्यंत, फक्त 7 दिवस पूर्ण करा ते. आणि मग 8व्या दिवशी महापुरुष येण्याच्या आधी राजा गादीवर आसनावर आसनस्थ झालेले आहेत. फक्त आता आपण स्मरणामध्ये ठेवा की एखाद्या महाराजाच्या प्रती आपल्या अंतःकरणामध्ये खूप श्रद्धा आहे, भाव आहे, बरं का मौली. एक विचार असा आहे की सत्पुरुष आहे, साधू आहे, आणि त्यांची जर ही सगळी क्रिया जर आपण बघितली, हे बघितल्यानंतर जर ते आपल्या समोर आले तर आपली अवस्था काय होईल, आपल्याकडे विचार काय असतील. अहो, ज्या वेळेला ते महापुरुष त्या आश्रमात आले ना, रोज आसनावरून उठणारा राजा, नतमस्तक होणारा राजा, स्वतः हाताला धरून त्या महापुरुषांना त्या आसनावर आसनस्थ करणारा राजा, ते महापुरुष आश्रमात आले ना, उठायचं लांब गेलं आसनावरून, चेहऱ्यावर आलेत असा भाव पण दाखवला नाही. चेहऱ्यावर त्याच्या आलेत ते असा भाव पण दाखवला नाही. त्यांचे ते आले, त्यांचे ते बसले, राजाचं तोंड वेगळंच. आणि मग त्यांनी हात जोडले राजांना, राजासाहेबांना हात जोडले त्या आसनावर बसून आणि विचारलं, राजासाहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं का? राजेसाहेब म्हणतात, प्रश्नाचं उत्तर तर नाही मिळालं, पण मग वेगळंच काय काय पाहायला मिळालं मला या 7 दिवसामध्ये. तुम्ही मार्गदर्शन करायला येता, मार्गदर्शन करून गेल्यानंतर तुम्ही हे सगळे उपद्व्याप करता हे मला माहीतच नाही. मग माझा आतापर्यंतचा काळ वेळ सगळा फुकट गेला असं मला वाटायला लागलं, असं मला वाटायला लागलं. तेव्हा त्या महापुरुषांनी परत एकदा विचारलं, तुमच्या बोलण्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, शोधा. अरे नाही हो, मला कसलं प्रश्नाचं उत्तर मिळालंय. मग तेव्हाच सांगितलं त्या राजाला, राजे ज्या ज्ञानाला तुम्ही आतापर्यंत माझ्या चरणी नतमस्तक व्हायचं, जे अभ्यास पाहून, जे पाठांतर पाहून, जे पांडित्य पाहून आतापर्यंत तुम्ही माझ्या चरणी नतमस्तक व्हायचं, ते ज्ञान आज माझ्याकडे आहे ना का गेलं? ज्ञान आहे ना, पाठांतर आहे ना का विसरलो? आहे. अभ्यास आहे ना, तो ज्ञान आहे, पाठांतर आहे, अभ्यास आहे, सगळं आहे. बदललं काय? बदललेली दिसली काय तुम्हाला? कर्म. कर्म बदललेली दिसल्यामुळे राजाला सांगितलं, राजा फक्त तुमच्या पुढे तंबाखू मळायची ऍक्शन केली, प्रक्रिया केली, खाल्ली नाही. राजे तुमच्या पुढे फक्त विडी पेटवण्याची क्रिया केली, ओढली नाही. राजा तुझ्या पुढे दादा मी सिगारेट पेटवण्याची क्रिया केली, घेतला नाही, ओढला नाही. अजून पुढे तुम्ही काय लावलं असेल ते पूर्ण करा 7 दिवसाचं.
प्रक्रिया केली नाही, फक्त तुमच्या मनामध्ये माझं जगणं वागणं दाखवायचं होतं. माझं जगणं वागणं बदललं हे तुम्हाला कळलं, म्हणून रोज नतमस्तक होणारे आज जागेवरून उठले सुद्धा नाहीत. म्हणून ज्ञानापेक्षा जगण्या वागण्याला महत्व आहे. आणि जगणं वागणं जर बदलायचं असेल, आमचं जगणं वागणं सुंदर करायचं असेल, तर गाथा वाचा, गीता वाचा, ज्ञानेश्वरी, भागवत वाचा आणि संतांच्या चरणी नतमस्तक व्हा. बरं का? संतांच्या चरणी नतमस्तक व्हा. कारण